क्षेत्रक्षण जे आपल्या सर्व पालक संघाने स्वीकारले आणि क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे. गावदेव पिंपळकर विरुद्ध जयबुल सरपडा या दोन संघामध्ये सामना आपण पाहतोय. गावदेव पिंपळकर संघाकडून सर्वजण मैदानामध्ये जाताना येतो बघायला जगदीश नाईक कडून जगदीश नाईक हा जगू हा त्याच्याकडे त्याला फोन करा. हा हा तुम्ही त्याला पोहोचवले हा पोहोचवले ना तो देईल पक्षी गेला तुला लक्ष पावती काय घेऊन जायचं नाही नाही संतोष आणि नंदू ही सर्वजण मैदानामध्ये तर नामदेव फ्रंट लाईन गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला कव्हर रिझन मध्ये ठेवलेला आहे. डीप कव्हरला चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय आणि एका धावने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे संतोष या फलंदाजाने. नामदेव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना तिथे मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स पूर्ण. दिनेश ऑलफिल्डचा अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे. तो थोडासा स्लिप देखील झाला होता कारण खेळपट्टीवर ऑलफिल्ड मध्ये पाणी साचलेलं आहे आणि ऑलफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांसाठी तेवढं सोपं नसणारे क्षेत्ररक्षण करणं. तिथे मध्ये क्रॉस केला चेंडूला आणि चेंडू पॉइंट रिझन मध्ये जातोय. पुन्हा एकदा एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने धावफलक घालता ठेवलेला आहे गावदेव पिंपळकर संघाच्या फलंदाजाने. धावसंख्या 3 बिनबाद. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना चेंडू फायदा उचलता येईल नाही. एक्सप्रेसच्या मागे चेंडू जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 4. बॉल रन अशी धावसंख्या सध्या पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 4 धावा. भेट झालेला एक्सप्रेक्षक आणि एक धाव फलंदाजी पूर्ण केल्या. पंचांचा वाईट इशारा. 1+1 2 धावा. 2 धावने संघाची धावसंख्या 6. नामदेव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. तिथे मात्र चांगला चेंडू गुडलिंग स्पॉट चेंडू फेक झाला होता निघून जातो. एक्स्ट्रा शेज आता पहिला निर्धाव चेंडू आपण पाहतो या षटकामध्ये नामदेवच्या माध्यमातून. त्याला फुलटा चेंडू आहे. चेंडू उंच गेलेला आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या 2 धावने 8 धावा. षटकाची समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावदेव पिंपळकर संघाची धावसंख्या झालेली आहे. ते धावफलकावर बिनबाद 8. धावसंख्या 8 बिनबाद. पहिल्या षटकाची समाप्ती अंती ही धावसंख्या पाहायला मिळते. दुसरे षटक हाताळण्याचे
जबाबदारी मात्र संघटनेकडून सोपी जेवढे सरवले पडा संघाकडून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. बाळाराम वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताला गेला होता. खरं तर कव्हर पॉइंट रिटर्न कडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. यावेळी मात्र पुढे येऊन पावलांचा वापर करून हा फटका गेलेला आहे. पावलांचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर बॅकवर्ड स्टोलेज चौडून षटकार. धावसंख्या 6 ने वाढ होते. धावफलकावर 14 धावा. फलंदाजाला सोहळा संधी कुठल्याही फलंदाजाने जर षटकांची हॅट्रिक केली तर कासनेगावचे नाना गोंजे यांच्याकडून ₹500 पारितोषिक जाहीर झालेलं आहे. नाही 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 मात्र दिशा बरकडले 55 इशारा वाढच होतोय. आव्हान तर वाढच्या रूपाने धावसंख्या 15. वडापाव यावेळी मात्र मिसाईल फटका आहे. यशरक्षक तिथे सज्ज होत आणि इथे मात्र रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. पुरी केली का नाही पुरी केली का नाही नाही पहिले आवड थोडं आवड झालं आता गणेश गणेश गेला गणेश पाटील 15 धावसंख्येने पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. क्लीन बॉल बँडे गोल. आणखीन एक फलंदाज बाद होताना गावठी पिंपळगाव संघाचा आल्या पावले माघारी परतताना. गोडाऊन सगळा झाला का आज झाला आम्ही समाधानी आहोत. परत कारण जावं लागले गणेशाला परत. गणेश बाद झाल्यानंतर परत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे कट केलेला एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. एका संघाची धावसंख्या 16. दुसरी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज धावचित हाराकिरी पत्करत आपण पाहतोय गावठी पिंपळगाव संघ. दुसरा फलंदाज हा रनआउटच्या रूपाने बाद होताना. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांची समाप्त नंतर धावसंख्या 16 धावा. 8ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते.
बरं त्याला जावं लागले परत. आणि आता मात्र नवीन फलंदाज भोलेनाथ 8ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. भोलेनाथ तिथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग स्टंप, पंचांच्या संमत धाव मिळते वाईट चुकडे अव्वांतर. आणि अव्वांतर धावने संघाची धाव संख्या 17वर पोहोचते. 17 धावा. निर्धाव चेंडू साई शेवटचे षटक हातांसाठी आलेले. साई आपण घाई करायचे. इथे मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचा इशारा वाईट अव्वांतरचा वाईटच्या रूपाने. धावसंख्या 18 धावा. इथे मात्र अगदी इस्टनच्या ओढून चिडून निघून जातो एक्स्ट्रा हातामध्ये. धावसंख्या 19. या हंगामाचा जो विचार केला तर अल्पेश गायकवाड सांगतात की फेसबुक क्रिकेट स्पर्धेमध्ये 40 मध्ये वाईट चेंडू हाताळण्याचा पृथ्वी विक्रम सायाच्या नावे आणखीन एक वाईट. आणि आता देखील हा चौथा वाईट या षटकामध्ये पाहायला मिळतोय. दिशा भरकटलेली आहे. धावसंख्या 22 डबल 2. आणि तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील प्रयत्न पूर्ण. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 धाव पूर्ण. जिथे 1 धाव होते तिथे 4 धाव पूर्ण केले फलंदाजाने. धावसंख्या 26. दोन तरी खुश आहेत. चहाचा आस्वाद लुटताना आपण बघतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचे. षटकांच्या हॅट्रिक साठी इथे नाना गोंधळे यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावले. षटकांची हॅट्रिक पाहायला मिळालं नाही. मात्र भीम करे यांच्या माध्यमातून चहा पिण्याची हॅट्रिक झाली. तिसरा चहा भीम करे यांनी पिलेला आहे. चौथा चहा सांगतात. मनोज पाटील दापोडे यांनी चहा पिण्याचे हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. फिरकून दिले उंच उंच आणि लांबच लांब पडायचा षटकार. देवराजच्या बॅट मध्ये धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावपैकीवर 34 धावा. आणि 35 धावांचं लक्ष इथे मात्र असणारे जय पडत सौम्य पाड्या संघासमोर. निर्धारित 3 षटकामध्ये धावसंख्या झालेली होती 34. 35 धावांचं टार्गेट. यानंतर सामना पाहायला मिळाला गावकरी अंजुली उपपक्ष विरताने दापोडे या 2 संघामध्ये. आणि त्यानंतर सामना या सामन्यातील विजय संघ विरुद्ध जिहानमन सरवडे
या दोन संघामध्ये असणार आहे. हा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण जे स्पर्धा पाहतोय माजी अध्यक्ष पोर्टुगस 2024 अर्थात गोवंडी पोर्टुगस क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष शरददादा भोसरा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा दुसरा दिवस, पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवशी एक छुपा रुस्तम संघ 62 प्रतिशत बिना संघाने पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये अमर स्पोर्ट्स कासनी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये पाण्यामध्ये धडक मारलेला पहिला संघ ठरलेला आहे. पाण्यामध्ये धडक मारणारा. आणि पाहूया त्यांना लढत देण्यासाठी कुठला संघ आज पाल्यामध्ये धडक मारेल याचं उत्तर आपल्याला आजच मिळेल. आणि आज या चषकावर कुठला संघ नाव करेल याचं उत्तर देखील आपल्याला मिळेल. गावठी गांधळी आणि विद्यालय दापोडे दोन्ही संघाला आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. टॉस केला जाईल गावठी गांधळी आणि विरुद्ध आणि दापोडे या दोन संघामध्ये. कोणतरी खुश आहेत नक्कीच. आपण पाहतोय सर्व पुढाऱ्यांचे मोबाईल नंबर, गाडी नंबर अगदी त्यांना अचूक पाठ आहेत. भीमतारे यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे चोपडे नाही, मात्र त्यांची अजब गजब खोपडे आहे. आणि त्यांच्या खोपडीतून अनेक नंबर आपल्याला ऐकायला मिळत आहेत. देविदास गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तर सामना घेऊन दिनेश डावखुरा फलंदाज. दाखवायला लागेल नंबर एकदा दाखव. आहे नाही का 35 धावांचं 35चं लक्ष आहे जे बोलण्यात सर्व करायला संघासमोर. तिथे मात्र आपण पाहतो या दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा येतो वाईट कारण औषध उत्तम चेंडू खूपच स्टेजच्या बाहेर पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गन साहेब वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक देवीदास हाताळतोय. सामना करेल फलंदाज दिनेश डावखोरा फलंदाज. प्लॅन मिस ऑन साईडला तटवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र सुरेश झेल व्हॉट अ कॅच आणि फलंदाज फेल. पहिला फलंदाज बाद होताना दिनेश चोपाने कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं ज्याप्रमाणे पकडलेलं आहे. हे जे वयाचं कुठलंही बंधन नाही आपण पाहू शकता. खूप वय आहे या क्षेत्ररक्षकाचं मात्र ज्याप्रमाणे त्यांनी झेल पकडलेलं आहे ते कौतुक करावं लागेल. पहिला फलंदाज बाद होऊन पॅडमध्ये फुरकताना दिनेश हा जलबा चोपाने बाद होऊन जाताना 45 वयाचा खेळाडूच खेळू शकेल. पहिलीच ओव्हर पहिल्या षटकामध्ये याची नोंद घ्यायची आहे.
मिळालीच आहे. नितीन 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 चालूच आहे ना नितीन बॅटिंगला गेल. तर 49 नियमानुसारच ही स्पर्धा खेळली जाते. पहिल्या षटकामध्ये 45चा खेळाडूचा खेळपट्टीवर खेळण्यासाठी जायचं आहे. त्याच्या जर वयाचा विचार केला तर नक्कीच 60 पेक्षा जास्त तब्बल 67 वर्षाचा तरुण खेळाडू तरुण खेळाडू म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वय तरी जास्त असलं तरी मात्र जो झोल पकडला गेला तर तरुणाला लाजवेल असा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. न्यू बॅटर साई वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. एक बाद एक अशी थोडीशी नाजूक स्थिती आपण बघतो सध्या जय बोलण्यात सरवली पाड्या संघाची. देवीदास गोलंदाजी मार्कवर तर सामना करेल फलंदाज साई. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये यावेळी देखील संपर्क पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे एक धाव. एक बाद एक पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी आपण बघतोय देवीदासच्या माध्यमातून. देवीदास सध्या चेंडूला दास बनवताना तो सांगेल तसा चेंडू जातोय. इथे मात्र मिसाईल फटका स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. एक धावपर्यंत असे गोलंदाज करतायत आणि इथे मात्र स्लिप होतोय. क्षेत्ररक्षक हे चित्र पावसाळी क्रिकेटमध्ये दुर्मिळ नाही. हे चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळेल. दिलीप उर्फ बिट्टू हा स्लिप होताना देवीदास त्यावेळी सामनावीर फलंदाज नामदेव बॉबी बॉबी काय मला पहिल्या षटकात समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्त नंतर 35 लक्षाचा पाठलाग करताना जय बोलण्यात सरवली पाडा संघ पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतो. कारण फक्त 2 धावा आणि 1 फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांची येथून आवश्यक आहे जेवढ्याने सरवली पाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि ज्या खेळाडूचा आपण उल्लेख झेल घेतल्यानंतर करत होतो तब्बल वय वर्ष 67 असलेला गोट्या आणि गोट्या याने जर हॅट्रिक केली तर 1111 रुपयाचा पारितोषिक कुंदन पाटील साहेबांकडून दिलं जाईल. 45 संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत कुंदन पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. याने दिशा बरकरलेली 45 क्रिकेट भिवंडी तालुक्यामध्ये रुजवण्यात देखील कुंदन पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. 2008 मध्ये जे नक्कीच एवढ्याचं रोपटं लावलं होतं त्याचं वट वृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि त्यांचं संपूर्णपणे क्रेडिट देखील कुंदन पाटील साहेबांना जात आहे. याच मैदानावर नक्कीच त्यांनी एवढंसं रोपटं लावलं होतं त्याचं आता मध्ये वट वृक्षात रूपांतर झालेलं आहे. आणि भिवंडी मधूनच पोर्टुगीज क्रिकेट आता मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये पोहोचलेला आहे. भिवंडी बाहेर आता मध्ये पोर्टुगीज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मग त्याचं संपूर्णपणे क्रेडिट भिवंडीला जात आहे आणि खास करून कुंदन पाटील साहेबांना जात आहे. गोट्या पुन्हा एकदा इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. वाद चेंडू पंचांचा इशारा येतोय. वादचे हॅट्रिक करतोय गोटेराम. विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र इथे वादची हॅट्रिक पूर्ण करताना गोटेराम आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू यावेळी मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आपल्याकडे 5 धावा. 29 धावा 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी अजय बोलणं सगळं करायला संघाला. यावेळी मात्र चेंडूला भेटकावून दिलेला आहे. उंच पाहूया लांब जाईल की नाही.
सरळ संतोष जोशीच्या हातामध्ये सेट आणि अखेर गोटराम विकेट प्राप्त करताना साईची गेली संपुष्टात. दुसरा फलंदाज बाद होतोय जो फलंदाज सर्वोली पाडा संघाचा. अखेर सफलता अर्जित करताना आपण पाहतोय गोटीराम विकेटचे हॅट्रिक पूर्ण केले तर प्रदीपचे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांकडून तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक गोटीराम याला दिलं जाईल. गावठी रांजणेली आणि वीरतानाजी दापोडे दोन्ही संघ आपण टॉस साठी टॉस केला जाईल. गावठी रांजणे आणि वीरताने दापोडे या दोन संघामध्ये. गणेश पाटील आपण टॉस साठी घ्या. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावतो 5 धावा 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. खूपच पिछाडीवर आपण बघतोय सध्या जय बोलणं सर्वपडा हा संघ. तिथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिकल रिझर्व्ह मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धाव समाधान मानावं लागेल. सिंगल संघाची धावसंख्या 6 धावा. गोटेराम वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घालतोय गावदे पिंपळकर संघाकडून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस चांगली गोलंदाजी गोटेरामकडून पाहायला मिळते. गोटेराम याने आपलं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. त्याने या षटकाचा विचार केला तर वाईटच्या रूपाने धावा दिल्यानंतर चांगली वापसी केलेली आहे. याने मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार. षटकार आता खूप उशीर झालेला आहे. दिवा भिजल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचं काम केलं जातं ज्यामुळे सर्वपाडा संघाच्या फलंदाजाकडून नामदेवच्या बॅटमॅनला षटकार पाहायला मिळतो. षटकार संघाची धावसंख्या 12. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये येथून 23 धावांची आवश्यकता आहे. अशा प्रकारे जर फटके केले तर ज्यावेळेला सर्वपाडा संघ विजय संपादन करू शकेल. नामदेव याच्यावर पूर्णपणे मदार असणार आहे. त्याला चांगली साथ नितीन याला देखील द्यावी लागेल. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 6-13चं समीकरण 7-23चं समीकरण सॉरी 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. गणेश पाटील शेवटची षटक करण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. सामनागर फलंदाज यावेळी नितीन यावेळी भेट होतो 100 षटकाने एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावचा इशारा तो पंचांकडून अव्वातेपणे धावसंख्या सिंगल वाढून होती धावपळीकावर 13 धावा. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 5-22चं समीकरण. इथे पोस्ट केलेल्या चेंडूला कव्हर बाउंड्री मध्ये चेंडू जातोय. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे रेस लागलेला आहे. शर्यत लागले अखेर शर्यत जिंकली होती चेंडूने. चेंडू सीमा पार पाहायला मिळतोय. शत्रुक्षी सीमाच्या बाहेर आणि चेंडू देखील सीमाच्या बाहेर. घोषणा म्हणून पाहायचं आहे खेळाडूला दुखापत झाली आहे का? बाईक मध्ये दुखायला नाही का? बाईक मध्ये दुखायला नाही. डोरक्याचे होते गाडीचे होते भाभी भाभीचा परत जात यावेळी 75 वाईट आव्हानचा वाईट रूपाने धावसंख्या सिंगल वाढते. काल दार्शनाच्या
आता आपण म्हणू शकतो की पूर्णपणे या फाटक जड गावदेवी पिंपळगाव संघाचा, कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि मोठे फटके जर आले नाहीत तर मात्र पराभव निश्चित सरळ पडायला संघाचा, कारण 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आणि मोठा फटका आलेला आहे. अजूनही हिंमत आलेली नाही ज्यामुळे सरळ पडायला संघाच्या सगळ्यांच्या नितीन याच्या बॅट मधून मोके पे चक्का. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. कहानी में ट्विस्ट और मैच बंदिल सुपर हिट. रवींद्र भोईर यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये तब्बल 9 धावांची आवश्यकता आहे. एखादा वाईट किंवा 9 चेंडू सामन्याची रंगत पुन्हा एकदा वाढू शकेल तर गणेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो, ज्याच्याकडे चांगला अनुभव आहे. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे गावदेवी पिंपळगाव संघाने. अभिनंदन गणेश पाटील, अभिनंदन गावदेवी पिंपळगाव. आणि हाईटला काढलं जय बोलण्यात सभेला पडा. तर टॉस आणि या गावदेवी रणजी संघाचा संघ नाईक आणि वीर तान्याजी दापोली संघाचा संघ नाईक. क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे ते गावदेवी रणजी संघाने. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बनवले आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेले ज्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि दुसरे षटक घातला, पहिले षटक घातला त्यांना फक्त 2च धावा खर्च केला होता, 1 विकेट. तो दोन्ही मॅच खेळला. या